नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. शरद पवार मोठा डाव खेळणार. सुनेत्राताई पवारांचा जो मोठा विजय होईल, प्रचंड मताधिक्याने ते विजयी होतील असे आता संकेत आहेत. कारण पवार कुटुंबीय पूर्णपणे एकत्र आलेलं आहे आणि हा जो विजय होणार आहे हेच एकत्रीकरणाची नांदी आहे का, ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं. कारण आता तसे संकेत मिळत आहेत. पवार कुटुंबियातले सगळे आता बऱ्यापैकी रोहित पवार, शरद पवार, सुप्रियाताई आणि शरद पवारांनी तर उघड काँग्रेसला कसा सल्ला दिला, त्यांनी कसा ऐकला आणि बिनविरोध होण्यासाठी कशी मदत करावी हे तिकडनं चर्चा झाल्या. बिनविरोध तर होत नाही आहे, परंतु काँग्रेसनं माघार घेतली ना. आज शरद पवारांच्या शब्दाला किंमत आहे आणि एकत्रीकरणाची ही नांदी असू शकते याचा अर्थ पण असा आहे की त्यांच्या बैठका चालू आहे. पवार कुटुंबीय सुद्धा जे काही हेवे दावे आणि सुप्रियाताई आघाडीवर आहेत बरं का, याच्यात हे नक्की आहे. मी स्वतः त्याच्या बाबतीत जनप्रवास लाईव्हची टीम आज बारामतीमध्ये फिरत होती. त्याच्यातले काही पत्रकार होते, जिकडं तिकडं बघत होती. जवळची काही मंडळी सुद्धा म्हणतात आता पवार कुटुंबीय एकत्र येणार. म्हणजे आता निवडणूक होईल, मतदान होईल, सगळं झालं, हे नाममात्र आहे. आता किती मताधिक्य हाच विषय आहे त्याच्यामध्ये. मग ते आता भारतीय जनता पक्ष पण बाकीचे सगळे पुढं रोहित पवारांनी केलेली टीका आपण बघितलं. सगळे कोण त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्यावरच थोडं त्यांचा तो बोलण्याचा उद्देश होता असं दिसतंय. चर्चा पण तशाच आहेत की आता उगीच सगळे येतील, रुबाब मारतील. म्हणजे ह्यांचा राग प्रफुल्ल पटेल आणि यांच्या. आता त्यात भुजबळांनी पण आता मध्येच फुसकुली सोडले की सुनेत्राताई आता मुख्यमंत्री झाल्या पाहिजेत, अजितदादांचं स्वप्न साकार झालं. हे सगळं जरी असलं तरी पार्थ, जय आणि सुनेत्राताईंच्या मनामध्ये काहीतरी आहे आणि शरद पवारांचा शब्द शेवटी कोणीही डावलणार नाही. सगळ्यांना एकत्र जे अजितदादांची इच्छा होती त्या पद्धतीनं व्हावं हे आता मनोमनी पवार कुटुंबियांच्यात, म्हणजे प्रत्येकाची मानसिक अवस्था अशी दिसते की आता आपण एकत्र येऊया. हा, आता पुढची गणित येतील की ती भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा मुकसंमती असावी. भारतीय जनता पक्षाला सुद्धा पवार साहेबांना तोडून काही करायचं असेल असं नाही आहे. कारण आपण एकंदर गणित बघितलं आता तर देवाभाऊ सुद्धा हे एकत्रीकरण झालं तरी भारतीय जनता पक्षाला फार काही मोठा धोका असायचं कारण नाही. विषय येणार आहे इंडिया आघाडी आणि आता एनडीए यांचा विषय येणार आहे. परंतु तो विषय बाजूला ठेवून एकत्रीकरण झाल्यानंतर पुढं काय पावलं पडतात हे बघण्यासारखं असेल. पवार साहेबांची निवृत्ती ही अटळ आहे. अटळ म्हणजे सुप्रियाताई आणि सुनेत्राताई एकत्र आल्यानंतर त्यांची पुढची वाटचाल जर का भाजपला धरून असेल तर मी काय करू ही भूमिका शरद पवारांची असू शकते पुढच्या काळात. राजकारणात हे होऊ शकतं. आत्ता तर ते नक्की आहेत की मी महाविकास आघाडी बरोबर आहे, महाविकास आघाडी खंबीर आहे, हे आत्ता बोलायला झालं. परंतु नंतरच्या काळात हे फार काही पवार कुटुंबियांच्या मध्ये काही ज्येष्ठ मंडळी पण आहे. ज्येष्ठ आता सगळ्यात ज्येष्ठ म्हणतात पवार साहेबच, पण आता सगळी तरुण पिढी पण ते सगळे म्हणतात नको, आपली ही भांडणं नको. पवार कुटुंबियाच्या भांडणाचा फायदा इतरत्र बाकी सगळेजण घेत आहेत. आता हे एकदा विजय झाल्यानंतर, सुनेत्राताईंचा विजय झाल्यानंतर आपण एकत्र बसून सुनेत्राताई आणि सुप्रियाताई ह्या एकत्र आल्या तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण असणार नाही आणि पवार साहेबच हे ठरवतील आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा ह्याच्या पाठीशी असेल आणि ह्याच्यानंतर मात्र राजकारण वेगळ्या पद्धतीनं जाईल. आज भुजबळ बोललेत सुनेत्राताई मुख्यमंत्री झाल्या तरी, सुप्रियाताई सुद्धा केंद्रात मंत्री झाले तर काही आश्चर्य वाटून घ्यायचं तेही कारण नाही आहे. कारण पवार साहेबांचं आता राजकारण म्हणजे एक मोठा राजकीय डाव आता आपल्याला 4 मे नंतर जे निकाल झाला, सुनेत्राताईंचा विजय घोषित झाला की ही सूत्र हल्लेली आपल्याला पाहायला मिळतील असे संकेत आहेत. अशा चर्चा पण आहेत. बारामतीतल्या चर्चा आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत. जवळची माणसं बोलतायत. आपण त्याच्यावर लक्ष ठेवून असू. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.